उचलली जात आहेत असंही त्यांनी सांगितलं। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं या प्रकरणातला मुख्य सूत्रधार रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याला आज पुण्यातून अटक केली। या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मूळचा लातूरचा रहिवासी असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी यांना सखोल चौकशीनंतर अटक करण्यात आली। कुलकर्णी NTAच्या वतीनं परीक्षा प्रक्रियेत सहभागी होता। त्याच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या। एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात त्याने दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीनं विद्यार्थ्यांना एकत्र केलं आणि पुण्यातल्या त्याच्या निवासस्थानी या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग आयोजित केले। या विशेष शिकवणी वर्गादरम्यान त्यानं प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगितली। विद्यार्थ्यांनी हे प्रश्न त्यांच्या वह्यांमध्ये हातानं लिहिले आणि हे प्रश्न 3 मेला झालेल्या नीट UG परीक्षेच्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे होते। गेल्या 24 तासात सीबीआयनं देशभरातील अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवून अनेक गुन्हेगारी कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत। जप्त केलेल्या वस्तूंचं सविस्तर न्यायवैद्यक आणि तांत्रिक विश्लेषण सुरू आहे। त्यापूर्वी या प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला नव्यानं अटक करून राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात आज हजर केलं। त्याला 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे।